तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पंकज देशमुख यांचा 3 मे 2025 रोजी मृत्यू झाला होता। यामध्ये भाजपा कार्यकर्ते गजानन सरोदे तसेच आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने एकच खळबळ निर्माण झाली। या प्रकरणात भाजपा पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप करण्यात आल्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात स्थापन झालेल्या न्याय हक्क जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गजानन सरोदे, निलेश शर्मा व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्या आहेत। त्यामुळे त्रस्त झालेल्या गजानन सरोदे यांनी वरवट बकाल येथील किशोर रोंदळे, विशाल विनोदराव बकाल, योगेश कोल्हे नांदुरा आणि टाकळी पारसकर येथील अजय हरिभाऊ पारसकर यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलिसात बदनामी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे। फिर्यादीच्या आधारे जळगाव पोलीस स्टेशनद्वारे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव।